पावसाळा आला की दरवर्षी फक्त मुंबईसाठी नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी खड्ड्यांची ही समस्या प्रचंड मोठी बनते। आता सध्या तुम्ही मुंबईतल्या कुठल्याही रस्त्यावर जा, तुम्हाला छान चकचकीत गुळगुळीत अगदी सहज जाऊ शकेल तुमची गाडी असा रस्ता मिळणं कठीण होतं। याचं कारण असं आहे की पावसाची संततधार एकदा सुरू झाली की अनेक डांबरी रस्त्यांना खड्डे पडायला सुरुवात होते। पावसाचा जोर वाढला की या खड्ड्यांची रुंदी आणि खोली वाढत जाते आणि या खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते। मुंबईतल्या मोठ्या रस्त्यांवर जा, मग तो पूर्व द्रुतगती महामार्ग असू देत, पश्चिम द्रुतगती महामार्ग असू देत किंवा नवे बांधलेले प्रकल्प असू देत, खड्डे नाही तसं काही सापडत नाहीये। आता मुंबईमधल्या या सगळ्या समस्येला उपाय म्हणून ठरलं होतं असं की काँक्रिटीकरण करायचं रस्त्यांचं। काँक्रिटीकरण केल्यानंतर ही समस्या सुटेल असं वाटलं होतं, पण काँक्रिटीकरण केलेले अनेक रस्ते जे गेल्या वर्षभरात कदाचित बांधले गेले असतील त्यांच्यावरही आता खड्डे पडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे खड्ड्यांचं साम्राज्य जर दूर करायचं असेल तर उपाय नेमके काय करावेत हा प्रश्न सध्या मुंबई महानगरपालिकेसमोर आहे आणि त्या खड्ड्यांमधना वाट काढता काढता कराचा आमचा पैसा नेमका जातो कुठे हा प्रश्न मुंबईकरांसमोर आहे। ही झाली मुंबईकरांची व्यथा, जे शहर सेकंदाच्या काट्यावर धावत असतं। पण बाकीच्या महाराष्ट्राचं काय? पुण्यामध्ये जा, नाशिकमध्ये जा, नागपूरमध्ये जा, छत्रपती संभाजीनगरमध्ये जा, कुठले रस्ते असे आहेत की ज्यांच्यावर खड्डे नाहीयेत? बरं, रस्ते चांगले देता यावेत, रस्ते चांगले बांधता यावेत यासाठी मोठ्या रकमांचे रस्ते बांधायला आपण कर आकारणी करायला सुरुवात केली, टोल आकारणी करायला सुरुवात केली। काय झालं? टोल आकारणी केलेल्या रस्त्यांवर सुद्धा जर खड्डे पडत असतील तर नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे? इतकी जी नवीन नवीन तंत्रज्ञानं आणली जातात, दरवर्षी सांगितलं जातं की यावर्षी हे तंत्रज्ञान आणलं, पुढच्या वर्षी ते तंत्रज्ञान आणलं, तरीही खड्डे काही बुजायचं नाव घेत नाहीत। म्हणजे आता जर तुम्ही मुंबईमध्ये किंवा इतर कुठल्या भागामध्ये फिरलात तर पाऊस पडत असतो आणि पडत्या पावसामध्ये खड्डे बुजवले जात असतात। बरं, ते खड्डे इतक्या अद्भुत पद्धतीने बुजवले जात असतात की ते खड्डे पुढच्या 1 तासाच्या पावसामध्ये पुन्हा जैसे होतात। मग प्रश्न असा आहे की हा इतका पैसा जो खर्च होतोय महानगरपालिकांचा, राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा, जातोय कुठे? आणि खड्डे विरहित रस्ते हे महाराष्ट्राला, मुंबईकरांना कधी मिळणार आहेत की नाहीत